होशेय अध्याय 10 इस्रायल उफाड्याने वाढणाऱ्या द्राक्षीचा वेल आहे, त्यास भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली, तो तो त्याने जास्त वेद्या केल्या. त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली, तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारिले. त्यांचे हृदय बेईमान आहे. आता त्यास प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील. तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील. आता ते निश्चये म्हणतील, आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगिले नाही. राजा आमच्या काय कामाचा? ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करीतात, करार करीतात. म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते, तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल. बेथ आवेनच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील. तेथले लोक त्याच विषयी शोक करतील. त्याचे पुजारी, जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत, ते आता त्याकरिता विलाप करीतील, कारण ते त्यास अंतरले आहे. यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शुरास नेतील. एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल. इस्रायलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल. शोमरोन नाश पावला आहे. त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्रायलाचे पाप म्हणजे आवेनची उच्च स्थाने नाश पावतील. त्यांच्या वेद्यांवर काटे कुसळे व काटेरी झुडपे उगवतील. ते पर्वतास म्हणतील, आम्हास झाकून टाका. टेकड्यास म्हणतील, आम्हावर पडा. हे इस्रायला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस. तेथेच ते अद्यापि आहेत. गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत. मला वाटेल तेव्हा मी त्यास शासन करीन. त्यास त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्या विरुद्ध राष्ट्रे गोळा होतील. एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे. मी तिच्या सुंदर मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमाला जुंपीन. यहूदा नांगरील, याकोब कोळपील. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरिले, अधर्माची कापणी केली. तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले, कारण तू आपल्या मार्गावर भिस्त ठेविली. आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेविला. तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल. युद्धसमयी शल्मनाने बेथ आर्बेलास उद्ध्वस्त केले. तेव्हा आईला मुलांसह आपटून मारिले. तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील. तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हास असे होईल. प्रभातकाळी इस्रायलाचा राजा नाश पावेल.